श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। नमस्कार मित्रांनो, श्री गुरुचरित्र विश्लेषण या आपल्या मालिकेच्या 8व्या भागात तुम्हा सर्वांचे सोल स्पिरिच्युअलिटीवरती मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, दत्त संप्रदायात कुरवपूर या क्षेत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे। मागील अध्यायात आपण पाहिले की साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ गोकर्णाहून कुरवपूरला आले। श्री गुरु ज्या भूमीवर पाय ठेवतात ती भूमी आपोआपच चैतन्याने उजळून निघते। आजचा श्री गुरुचरित्र अध्याय 8वा हा अत्यंत भावस्पर्शी आहे। या अध्यायात आपण पाहणार आहोत एका दुःखी मातेची आर्त हाक आणि तिच्या हाकेला धावून जाणारी आपली गुरुमाऊली। संसाराच्या दुःखाने जेव्हा माणूस टोकाचे पाऊल उचलतो तेव्हा साक्षात ईश्वर त्याला कसे सावरतो याची ही एक अत्यंत सुंदर आणि डोळ्यात पाणी आणणारी कथा आहे। सिद्ध योगी नामधारकाला सांगतात की कुरवपूरमध्ये एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत होता। त्याच्या पत्नीचे नाव होते अंबिका। तिला अनेक मुले झाली पण ती जगली नाहीत। शेवटी एक मुलगा वाचला, पण दुर्दैवाने तो मतिमंद आणि मूर्ख निघाला। कालांतराने त्या ब्राह्मणाचे निधन झाले आणि सर्व जबाबदारी अंबिकेवर पडली। मित्रांनो, समाज किती निष्ठुर असू शकतो हे या कथेतून दिसते। लोक त्या मतिमंद मुलाला वेडा म्हणून चिडवायचे, त्याला मारहाण करायचे। एका आईला स्वतःच्या मुलाची ही अवस्था पाहणे किती वेदनादायी असते याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो। लोकांच्या टोमण्याने आणि गरिबीने ती माता आतून पूर्णपणे खचून गेली। जेव्हा दुःखाचा कडेलोट झाला तेव्हा तिने आणि तिच्या मुलाने एक अत्यंत भयंकर निर्णय घेतला, कृष्णा नदीच्या पात्रात उडी मारून जीवन संपवण्याचा। ती माऊली आपल्या मुलाला घेऊन कृष्णा नदीच्या तीरावर आली। ती नदीत उडी मारणार तेवढ्यात तिथे साक्षात श्रीपाद श्रीवल्लभ स्नानासाठी आलेले होते। कोणतीही आई आपल्या लेकराला डोळ्यासमोर मरताना पाहू शकत नाही, मग ही तर साक्षात विश्वाची माऊली होती। श्री गुरूंनी तिला तात्काळ थांबवले। त्याने अत्यंत वात्सल्याने विचारले, बाई, तू हे महापाप का करत आहेस? आत्महत्या केल्याने दुःख संपत नाही, तर पुढच्या जन्मी तेच दुःख दुप्पट होऊन भोगावे लागते। अंबिकेने श्री गुरूंच्या चरणावर लोळण घेतली आणि आपला सर्व शोक त्यांच्यासमोर मांडला। ती म्हणाली, महाराज, ज्याचे लेकरू वेडे असते त्या आईचे मरण रोजचेच असते। मला यातून मुक्त करा। तिची ती तळमळ पाहून करुणेचा सागर असलेले श्रीपाद श्रीवल्लभ द्रवले। श्रीपाद श्रीवल्लभांनी तिच्या त्या मतिमंद मुलाला जवळ बोलावले आणि अत्यंत प्रेमाने त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला। मित्रांनो, गुरुमाऊलीचा नुसता स्पर्श काय चमत्कार करू शकतो हे इथे दिसते। ज्या क्षणी श्री गुरूंचा हात त्या मुलाच्या मस्तकाला लागला त्याच क्षणी त्याचे सर्व अज्ञान आणि मूर्खपणा नष्ट झाला। तो मूर्ख मुलगा एका क्षणात वेदशास्त्रामध्ये पारंगत झाला आणि त्याने अत्यंत शुद्ध वाणीने श्री गुरूंची स्तुती करायला सुरुवात केली। अंबिकेच्या आनंदाला पारावर उरला नाही। तिने विचारले, महाराज, माझ्या कोणत्या पुण्याने मला तुमचे दर्शन झाले आणि पुढच्या जन्मी तरी मला असा दुर्दैवी प्रसंग येऊ नये यासाठी मी काय करू? तेव्हा श्री गुरूंनी तिला शनिप्रदोष व्रत करण्यास सांगितले। हे व्रत भगवान शंकरांना अत्यंत प्रिय आहे। या व्रताच्या पुण्याने आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात असे त्यांनी तिला समजावून सांगितले। अंबिकेने श्री गुरूंना अत्यंत भावपूर्ण विनंती केली की, महाराज, पुढच्या जन्मी मला साक्षात तुमच्यासारखाच पुत्र प्राप्त व्हावा। श्रीपाद श्रीवल्लभांनी हसत हसत तथास्तु म्हटले। त्यांनी वरदान दिले की पुढच्या जन्मी मी स्वतः तुझ्या पोटी जन्म घेईन। मित्रांनो,
याच वरदानानुसार अंबिकेने पुढच्या जन्मी वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे अंबा भवानी म्हणजे अंबा माता म्हणून जन्म घेतला आणि तिच्या पोटी साक्षात श्री नरसिंह सरस्वतींचा जन्म झाला. आता या अध्यायाची फलश्रुती काय आहे ते बघूया. ज्यांना आपल्या मुलांच्या आरोग्याच्या व शिक्षणाच्या चिंता आहेत त्यांनी हा अध्याय अत्यंत श्रद्धेने वाचावा. आयुष्यात कधीही नैराश्य आले किंवा चुकीचे विचार मनात आले तर या अध्यायाचे वाचन मनाला प्रचंड उभारी देते. मुलावर श्री गुरूंचा कृपाशीर्वाद राहावा आणि त्यांना उत्तम बुद्धी लाभावी यासाठी या अध्यायाचे पठण अत्यंत फलदायी आहे. अशा प्रकारे श्रीपाद श्रीवल्लभाने कुरुपूरमध्ये अंबिकेचा उद्धार केला. कलियुगातील हा ईश्वरी अवतार भक्तासाठी किती दयाळू आहे हे आपल्याला यातून शिकायला मिळते. श्री गुरुचरित्राच्या 8व्या अध्यायाचे हे विश्लेषण तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर या कथेतून तुमच्या मनाला थोडी तरी शांती मिळाली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.